हिंगोलीमध्ये खरबी बंधाऱ्याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ता, आमदार आणि माजी आमदार यांच्याकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे खरबी बंधाऱ्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने, आंदोलने, उपोषणं करण्यात आली. पुन्हा एकदा जे आहे आता खांबाळा या परिसरामध्ये 7 तारखेला उपोषणाचा इशारा दिलेला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य माधव कोरडे यांनी. नेमका काय यावेळेला हा मुद्दा घेऊन ते येणार आहे का? त्यांच्याकडनं सखोल माहिती आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आता माधवदादा उपस्थित आहे. अ, आपण याला उपोषणाला बसणार आहे. कसं नियोजन असणार आहे? कसं मागे 5-6 दिवसापूर्वी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे, की हे जर वळण बंधारा रद्द करा, अन्यथा शेतकरी बरेचसे उपोषणाला बसणार आहेत. तर बरेचसे शेतकरी उपोषणाला बसणार आहेत आणि त्या उपोषणाला सर्व पाठिंबा आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचा, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय राजकीय बरेचसे कार्यकर्ते यांचा सर्वांचा या उपोषणाला पाठिंबा राहणार आहे. आणि हे जे उपोषण आहे ते खांबाळा या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि या उपोषणाची महत्त्वाची मागणी आहे, तर ही मागणी अशी आहे, की आज आपल्या कयाधू नदीवर जे पाणी आपल्याकडे जे शिल्लक होतं, ते पूर्णच्या पूर्ण पाणी राखीव करून हे पाणी आपल्या इसापूर धरणामध्ये नेलं जात आहे. आणि त्यामुळं या परिसरामध्ये कयाधू नदीवर भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बंधारा वगैरे करता येणार नाही आणि म्हणून हे उपोषण तिथं आम्ही करत आहे. जो बांधारा तयार होत आहे, याच्यामध्ये का आपल्याला पुढचं भविष्य काय दिसतंय, की नेमकं शेतकऱ्यांच्या हितात सरेल की अहितात? कसं आहे आपण बघितलं असेल, या बंधारा होऊ नये ज्यावेळेस निविदा लागायच्या अगोदर ज्यावेळेस मंजुरी खरं तर हे 2023ला मंजूर झाला होता. परंतु विधानसभेच्या अगोदर ज्यावेळेस त्याची निविदा लागली होती, त्यावेळेस याच हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय नेते यांनी सुद्धा ट्रॅक्टर मोर्चा आणला होता आणि सांगितलं होतं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा बंधारा आम्ही होऊ देणार नाही. म्हणजे हे वळण बंधारा होऊ देणार नाही. परंतु आपण आता जर पाहिलं असेल तर आता हे सर्व राजकीय मंडळी शांत बसलेली आहे. पण माझी सर्वात महत्त्वाची आणि सर्व टेक्निकल महत्त्वाची माहिती अशी आहे, की ह्या बंधारा झाल्यामुळं आपल्या या जवळपास 150 हेक्टर जमीन आपल्या या हिंगोली जिल्ह्यामधली ही संपादित केल्या जात आहे. आणि 150 हेक्टर जमीन जर तुम्ही म्हणजे संपादित करता, ही जमीन आपल्या शेतकऱ्याची जाते. परंतु पाणी हे पूर्ण इसापूर धरणात टाकले जात असल्यामुळं ते पूर्ण नांदेड जिल्ह्याला त्याचा फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की हे जो बोगदा होत आहे, खोलमधून पाणी नेत आहेत. तर हे पाणी नेत असताना पूर्ण जे आजूबाजूच्या विहिरी आहेत, शेतकऱ्यांचे बोर आहेत. आज जो बोगदा चालू झालेला आहे त्याच्या परिसरामधल्या विहिरीचा पाणी शितळा सुद्धा राहिलं नाही. आपण सुद्धा जाऊन तिथं बघू शकता समजा. बोरला सुद्धा पाणी राहिलं नाही. आणि हा बोगदा पूर्ण झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी तर शेतकऱ्याला अजिबात पाणी राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याची अत्यंत नुकसानकारक हा विषय आहे. तर यामध्ये निश्चितच कुठेतरी या पदाधिकारी मंडळीनं विचार करायला पाहिजे. जसं त्यांनी पहिलं ठरवलं होतं, की हे वळण बंधारा होऊ देणार नाही. तर तीच भूमिका आज सुद्धा या राजकीय मंडळींनी घ्यायला या जे प्रकल्प करायलेत, तर या प्रकल्पाच्या आधारावर फक्त खरबी पर्सनला जो बंधारा आहे बॅरेजेस होत आहे, त्या बॅरेजेसचा अंशतः काही प्रमाणात खरबी, बेलवाडी, वरुड, गवळी या थोड्याशा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. परंतु जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला फायदा द्यायचा असेल, तर भविष्यामध्ये आता सध्या आपल्याला काय करावं लागेल, की या प्रकल्पामध्ये सर्व सन्माननीय आमदारांनी आणि सर्वांनी एक अशी सुधारणा घडवून आणायला पाहिजेत, की सेनगावपासून जी आपली नदी आलेली आहे, ते सेनगाव ते इकडं कळमनुरीपर्यंत पूर्ण या नदीवर अगोदर बॅरेजेस बांधायचं त्यांना करायला लावायला पाहिजेत, की जो खरबीला आपण बॅरेजेस करतोय, त्याच पद्धतीनं खरबीच्या खाली आणि वरी जेवढे बॅरेजेस बसतील, जवळपास 8-9 बॅरेजेस बसू शकतात चांगल्यापैकी. ते बॅरेजेस करून घ्यायला पाहिजेत. दुसरी गोष्ट जी जमीन आता आपण पाहिलं असेल, की ज्या खरबीपासून तुमचा खांबाळा असेल, तुमचं पेडगाव असेल, तिकडं त्या ह्याच्यापर्यंत जी जमीन चालली शेतकऱ्याची 150 हेक्टर, तर या लोकांना सुद्धा पाणी मिळवून देता येतंय. परंतु सुधारितमध्ये हे करावं लागेल, की पेडगावमध्ये जिथं नदीमध्ये पाणी टाकलं जात आहे, तर ते पाणी टाकत असताना यांचं म्हणणं आहे, की आम्ही हे पावसाळ्यामध्ये पाणी निघालो समजा. पण पावसाळा संपल्याच्या नंतर जसं आपण बॅरेजेसला गेट टाकतो, त्या पद्धतीनं तिथं जर गेटचं प्रोव्हिजन केलं,
तर निश्चितच या कॅनॉलमध्ये, या टनेलमध्ये पाणीसुद्धा साठवण राहील आणि ही जर साठवण राहिली, तर आजूबाजूचे जे विहिरी कोरड्या होण्याची जी वेळ येणार आहे, ती वेळ येणार नाही. आणि दुसरी गोष्ट की या कॅनलमधलं पाणी येणार शेतकऱ्याला जर दिलं, तर खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि असता जर अशा पद्धतीचा हा जे आज जे प्रोजेक्ट आहे, तसा जर पूर्ण झाला, तर निश्चित आपल्या या हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यात कधीही जर बॅरेजेस करायचं झालं किंवा एखादा जांभरूणचा प्रकल्प आहे, धरण आहे, हे अशी धरणं सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणतंही करता येणार नाही. कारण तर पाणी सगळं राखीव केलं जात आहे. म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, की हे काही लोकं गैरसमज करून द्यायले तुम्हाला, की फक्त पावसाळ्याचं पाणी नेणार, पावसाळ्याचं पाणी नेणार. पण ह्या लोकांना मला सांगायचंय, की पावसाळ्याचं पाणी आज रोजी आपल्या वाजता अडवणं होत नाहीये. पण भविष्यात केव्हा तुम्ही ज्यावेळेस अडवसाल, तर त्यावेळेस हे शेतकऱ्याला म्हणजे ते पाणी पुन्हा तुम्हाला अडवता येणार नाही. आणि म्हणून पाणी आपल्याला जेवढं लागतंय, तेवढं शिल्लक ठेवून जर पाणी नेलं या प्रोजेक्टमधून, तर आपल्या जिल्ह्याची नुकसान तेवढी होणार नाही. परंतु आज 200 एम-क्यूब जे पाणी चालवलंय, तर तेवढ्या त्यापैकी कमीत कमी हिंगोली जिल्ह्याचा जो अनुशेष भरून काढायचा आहे, तर त्यासाठी जवळपास 150 एम-क्यूब पाणी हे आपल्याला लागणार आहे. आणि 150 एम-क्यूब पाणी हे बॅरेजेसच्या माध्यमातून आपल्याला रोखता येतंय, प्रकल्पाच्या माध्यमातून रोखता येतंय. तर निश्चित माझी याच रोजी की आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब असतील